निवडणुकीमध्ये जय पराजय हा अनिश्चित असतो. पण प्रयत्न आम्ही सगळे केले पाहिजे. आम्ही करतो, अन्य पक्षी लोक प्रयत्न करतात, उमेदवार उभे करतात. कधी कधी उमेदवार असेल किंवा आमचे प्रचार यंत्रणा असेल, नियोजन असेल, यामध्ये फरक पडतो. 17मध्ये नक्कीच आम्ही चांगलं यश प्राप्त केलेलं होतं जिल्ह्यामध्ये. यावर्षी यश आलेलं नाही आहे, आम्ही मान्य करतो. मतदारांचा आभार मानलं पाहिजे आम्ही, आणि त्यांचा दिलेला कौलही आम्ही मान्य केला पाहिजे. हे खरं आहे की स्वतःच्या निवडणुकीमध्ये आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला यश आलं होतं, त्या तुलनेत फार कमी यश आलेलं आहे. आम्ही अपेक्षित ठरलेलो आहोत विजयामध्ये, हे खरं आहे. हे कलह ठेवायची गरज नाही आहे. एकदा सिम्बॉल आलं सगळे लोक कामं करतात, काही गरज नाही आहे. कलहचा तर विधानसभामध्ये आम्ही इतके विधानसभा क्षेत्र जिंकलेले आहेत. 6पैकी 5 विधानसभा आम्ही जिंकल्यात बल्लाशाम त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तर तेव्हा हा कलह वगैरे कधी आला नाही समोर. आता कशाला कलह येणार आहे? हे मंत्रीपद आणि विजय असं असतं की कधी कधी काय होते. आता 96मध्ये शांतारामजी पोटके मंत्री होते, आणि ते मंत्री असताना मी जिंकलो होतो. आता 19मध्ये मी मंत्री होतो, तेव्हा काँग्रेस जिंकली होती. मग इथं मंत्रिपदाचा काय संबंध येतो? मंत्री जो असतो त्या मंत्री जेव्हा बनतो किंवा आमदार बनतो किंवा कोणी खासदार बनतो, ज्या पदावर आपण आहोत, आमदारकी असेल, खासदारकी असेल, त्यांनी ज्या लोकांनी आपल्याला निवडून देण्याकरता मदत केली, नगरसेवकांनी, त्यांना विजयी करण्याची जिम्मेदारी आमची असते. मग त्याचं मंत्रिपद जरुरी राहत नाही.